तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आलेलो आहे मी गावाकडं आणि मी आता जाणार आहे या ठिकाणाहून. आमचं हे पाहू शकता तुम्ही, हे आहे आमचं घर या ठिकाणी. तर या ठिकाणाहून मी जे आहे जाणार आहे आमच्या शेताकडे. तर शेताकडे जाऊन त्या ठिकाणचा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण जो आहे व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे जनावरं कसे आहेत, आमचं शेत कसं आहे आणि आमचं सध्या शेतामध्ये जे आहे हरभरं काढायला चालू आहे. तर ते गोळा करण्यासाठी पण मी शेतामध्ये चाललो आहे. तर त्या ठिकाणी भेटूया आपण जाऊन डायरेक्ट शेतामध्ये. आमचं शेत जे आहे या ठिकाणाहून ठीक 200 मीटर अंतरावर आहे. तर त्या ठिकाणावर मी चाललो. तर हे पहा आमच्या शेताचे काय हाल झालेत. या ठिकाणी करडी पेरली होती तर ती काही चालली नव्हती. ते बघून जे आहे आपण चाललो पुढं. पोहोचलो तर रानातल्या कोट्यावर. या ठिकाणी पाहू शकता हा आहे जुना कोटा आमचा या ठिकाणी. ही जी आहे जुनी बैलगाडी. तर ही तयार आता सध्या नाही तिला, आपण नीट करायची आहे काही दिवसानंतर. तर हे पाहू शकता या ठिकाणी असा आहे आपला कोटा. ती मग आमच्या म्हशी ते वगैरे आहे सगळं. जनावरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी हौद आहे. ही जी गाय आहे ती आपल्याला आता धुवायची. तर ही गाय धुवून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हिला खायला आणून टाकायचं आहे. तिथं खाली जे आहे त्या ठिकाणी चारा आहे, तर तिथून आपल्याला खायला आणून टाकायचं. गायला धुवायला केलं चालू. अर्धा तास झाल्यावर आपली जी आहे ती गाय झाली धुवून. गाय व्यवस्थित धुवून झाल्यावर म्हणलं जावं आता गायला चारा आणण्यासाठी. गायला बांधून जे आहे आपण निघलो चारा आणायला. थोडं खाली जायचं होतं आपलं चारा आणायला. तर जाता जाता तुम्हाला दाखवा म्हणलं काडबाकुटीची मशीन कशी असते ती. ही आपण पाहू शकता, ही आहे काडबाकुटीची मशीन. तर इकडून जे आहे आपण इकडून पिंडी टाकली की पलीकडून जे आहे जनावरांना खाण्यासारखे एकदम बारीक. हे बघा तुम्हाला दाखवते या ठिकाणी याचं बटन. हे बटन चालू केलं की या ठिकाणी आपण पिंडी टाकायची आणि हिकून जे आहे एकदम बारीक भुगा होतं. त्याला जनावर जे आहेत खूप आवडीनं खातात. हे पाहू शकता असा होत आहे भुगा. ह्याच्यामध्ये टाकल्यावर हे सगळं लाईटवर चालत आहे. काडबाकुटीची मशीन पाहून आपण निघालो रानात घास आणायला. आणि हा जो समोर दिसतोय का तुम्हाला, हाच आहे तो घास हिरवा ज्याला जनावर एकदम आवडीनं खातात. तर हे आपल्याला एक पिंडी घेऊन गायला टाकण्यासाठी घेऊन जायचंय. तर इळा घेऊन आपण निघालो शेतामध्ये. तर आपण ज्या या ठिकाणी आलेलो आहोत शेतामध्ये, हा आहे गवती घास, याला मात्र घास आहे. हा जो आहे ऊसाचीच एक प्रकारचा प्रजातीचा जो आहे घास आहे. तर हे जे आहे आपण या ठिकाणी कापून आपल्या गायला चारण्यासाठी या ठिकाणावर नेणार आहोत. तर चला कापायला आपण केली सुरुवात. पटपट पटपट घास कापून म्हणलं घ्यावा एक भारा बांधून आणि जावा पटकन घरी. त्याच्यामुळे जे आहे पटपट घास कापून आपण घेतला. आपला घास सगळा आपण कापून घेतलेला आहे आणि आपण जे आहेत आता या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही. आपला हे घास हे पूर्ण जे आहे आपण एक पेंडी घासाची एक कापून घेतली आहे आपल्या गायीसाठी. आणि आपल्याला या ठिकाणी थोडा ऊस भेटला तर आपण ऊस खात खात जो आहे आमच्या गावची नदी मी तुम्हाला दाखवतो. चला. आणि आपल्या जी गावातली नदी आहे ती आज जानेवारीमध्येच कोरडी आहे. आणि जर मार्च महिना आला तर मार्च महिन्यामध्ये आपल्या गावातल्या लोकांना प्रचंड पाण्याची जी आहे ताणाताण भासते. तर ही नदी तुम्ही बघू शकता. ही नदी आता नदी पाहून झाल्यावर म्हणलं जावा आपलं घास घेऊन घरी. तर मी निघालो इकडे घासाचा भारा उचलण्यासाठी. तर घासाचा भारा बांधून ठेवला होता. घासाचा भारा घेऊन म्हणलं जावा घराकडं, कारण गायला बी खायला काय टाकलेलं नव्हतं. तर भारा घेतला खांद्यावर आणि निघालो मी घराकडं पटापटा. आपण आहे घासाची पिंडी घेऊन चाललोय घरी. तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याचे का कष्ट असेच असतात. ते आपण आज म्हणजे आपण आधी काम केलेच आहे शेतामध्ये, पण आज खूप दिवसानंतर जे आहे शिक्षणाच्या गावीहून मी परत आलो. तर परत या ठिकाणी मला या ठिकाणी काम लागले. तर ह्या घास घेऊन जे आहे मी जातोय घराकडे. ते समोर आमचं आहे घर, शेतातील कोटा. त्यातलीच अर्धी पिंडी टाकली गायला खायला. तर गाय बघा कशी खाते. गायला एक पेंट टाकून झाल्यावर मला जायचं होतं शेताकडं. तर मी निघालो शेताकडं, कारण तिथं जे आहे जाऊन मला थोडं काम होतं. हरभरं काढायचं होतं. तर हरभरं काढण्यासाठी मी गेलो डायरेक्ट शेताकडं. आमच्या शेताच्याच बांधावर एक आहे बोरीचं झाड. तर तुम्हाला म्हणलं दाखवा बोरं कसे आहेत पडलेले खाली, कारण सिटीमध्ये जे आहे ते बोरी विकत भेटतात. आमच्या इकडे जे आहेत असेच पडलेले असते पण. तर या ठिकाणी बोरं येसले मी खाण्यासाठी. बोरं येसले 1-2 खिसाभर.
आपण जे आहेत खूप सारे बोरं या ठिकाणी खाण्यासाठी घेतले आहेत. तर आता आपण चाललो सरळ ढाळा खाण्यासाठी शेतामध्ये. तर आपण घेतला डाळा तोडून थोडासा खाण्यासाठी, तर डाळा खाता आपण गेलो थोडंच पुढं जाऊन आपण केलं हरभरा काढायला चालू. तर आपण हरभरा काढलं 2 घंट्याने, आपल्याला जायचं होतं पुन्हा घरी. आपण हे पुढचे जे आहेत ते 6 ढिगारे काढून झाले आपले. मग म्हणलं आता जावा घरी. काम संपूर्ण झालेलं आहे. राहिलेलं काम आपण उद्या करणार आहोत. तर एवढं काम करून आपण आता जाणार आहोत घरी. आय होप की हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि जर व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम.